हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर. नवराष्ट्राच्या नव्या कोऱ्या वाव ह्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवराष्ट्र नेहमीच तुम्हा प्रेक्षकांसाठी नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे कार्यक्रम आणत असतो. तसाच हा एक नवीन कार्यक्रम तो म्हणजे वाव. आता वाव म्हणजे नेमकं काय? वाव म्हणजे द वर्ल्ड ऑफ वुमन. आपण म्हणतो ना, अशक्य अशी काही काही गोष्ट असतात, काही स्वप्न असतात, पण स्वतःच्या मेहनतीने आणि स्वबळावर सुद्धा आपण ती शक्य करू शकतो. वाव या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रात अशाच मेहनतीने आणि स्वबळावर आपली स्वप्न पूर्ण करणाऱ्या आणि वेगळा असा स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, छान गप्पा मारणार आहोत. आजच्या ह्या वावच्या कार्यक्रमात मी आता आलेली आहे दादर येथील नाविन्यस हँडलूम पैठणीच्या शोरूम मध्ये. नाविन्यस हँडलूमच्या पैठणीच्या ह्या ज्या कलेक्शन आहेत ते तुम्ही स्टार प्रवाहावरील अनेक कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींनी वेअर केलेलं तुम्ही पाहिलं असेल. अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणू नका किंवा मंजिरी ओक म्हणू नका, ह्यांनी सुद्धा या पैठणीच्या कलेक्शनला सुंदर अशी दाद दिलेली आहे. तर आज नाविन्य हँडलूमच्या मागचं हे जग जिने तयार केलं, हे जी पैठणीची गोष्ट, हे पैठणीचं जग जिने तयार केलं, त्या सोनालीला आज आपण भेटणार आहोत. तिचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. तर चला जाऊया. द फाउंडर अँड ओनर ऑफ नाविन्यास हँडलूम पैठणी सोनाली बने आणि तिच्याशी छान गप्पा मारूया. चला सोनाली, सगळ्यात आधी नवराष्ट्राच्या वाव ह्या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि वाव म्हणजे वर्ल्ड ऑफ वुमन, पण मला इथे येऊन वर्ल्ड ऑफ पैठणी वाटतंय. आणि खरं सांगू, ही मुलाखत ना, म्हणजे ह्या मुलाखतीपेक्षा मला तुझ्या ह्या स्टुडिओला भेट देण्यामध्ये जास्ती एक्साइटमेंट होती. कारण पैठणींचं कलेक्शन बघायला मिळणार आणि सगळं वेगळ्या पद्धतीचं. तर करूया आपल्या गप्पांना सुरुवात. येस, आणि तुझंही खूप खूप स्वागत आमच्या नाविन्याच्या नवीन पैठणी स्टुडिओमध्ये. आणि तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुझंही नवीन काम खूप छान सुरू आहे त्याच्यासाठी. थँक्यू. बाकी कशी आहेस? एकदम मस्त. चल, गप्पांना सुरुवात करूया. पहिले मला ना खरं तर पैठणी म्हटलं की असा विषय येतो की पैठणी आपल्या महिलांचा आवडीचा विषय असतोच. पण या पैठणीमधून काहीतरी बिझनेस करावा ही अशी कल्पना कधी सुचली? कारण लहानपणी म्हणजे बिझनेस ह्या सगळ्या काही गोष्टी नसतात. तर लहानपणीचं स्वप्न काय होतं आणि कोणती अशी गोष्ट ट्रिगर झाली की ज्याच्यातून हे सगळं वर्ल्ड निर्माण झालं? माझं बालपण खूप सिक्युअर्ड बालपण होतं माझं. आई बाबा माझे दोघेही टेलर. बाबा टेलरिंग करून प्रीमियरला नोकरी करायचे. ओके. त्याच्यामुळे लहानपणापासून आम्ही हे बघत आलोय की 2 प्रोफेशनल हँडल कसे केले जायचे. रादर आई पण आम्हा 4 भावंडांना सांभाळून ती तिचं टेलरिंगचं काम करायची, घरातनंच करायची. पण पदोपदी आम्ही बिझनेस आमच्या घरात पाहिलेला आहे. म्हणजे ते थोडंफार बाळकडू अगदी, आई-बाबांकडनं अगदी. तुझ्याकडे आलं होतं असं. बाळकडू म्हणण्यापेक्षा तू म्हणणं रक्तातच होतं. कारण येस. की आजी आणि आजोबा म्हणजे कोकणामध्ये आमचे हां. स्वतःचे पैठण्यांचे लूम्स होते. ओह! सो वॉव! आत्ता जे आपण म्हणतो की येवल्यातली पैठणी हां. नाही, मूळची पैठणी औरंगाबादची. ओके. आणि आमच्या कोकणामध्ये जेवढे पण आम्ही साळी समाजातले आहोत, म्हणजे जे विणकर आहेत, हं, हं. त्यांचे प्रत्येकाचे लूम्स होते. अच्छा. सो आमचा अगदी ते आजी म्हणजे ही आजोबांपासून परंपरा आपण म्हणतो परंपरा की ती आहे. पुढे आजी-आजोबांकडून आई-बाबा आणि हो. तुझ्यापर्यंत आली. येस. पण अगं आपण म्हणतो सगळं काही की परंपरागत आपल्याला मिळतं. हं. पण प्रत्येक युग जसं वेगवेगळं असतं, चॅलेंजेस वेगवेगळे असतात. कारण येस. आता जेव्हा आपण विचार करतो की एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर सगळ्यात मोठा आधी जो चॅलेंज डोळ्याच्या समोर येतो तो म्हणजे भांडवल. बरोबर. कसं सगळं काही आपण हे अरेंज करणार? पुन्हा शिवणकाम करणं, त्या सगळ्या आयडियाज आताच्या युगानुसार करणं, तर कोणते कठीण प्रसंग तुला आले की चला सुरुवात तर करायची आहे, पण मग हे प्रश्न तुझ्या डोळ्यासमोर होते? चॅलेंजेसपेक्षा जी आधी सुरुवात होती तीच खूप माझी वेगळी सुरुवात होती. कारण बालपणापासून ठरवलेलं होतं की मला शिक्षिका व्हायचंय. अच्छा, म्हणजे लहानपणी स्वप्न होतं टीचर अगदी, व्हायचं, अगदी. शिक्षिका व्हायचं. शिक्षिका व्हायचे आणि तेही अगदी घरातल्या सगळ्यांचा विरोध पत्करून मी माझी शिक्षिका झाली. ते पण स्पेशल शाळेमध्ये. ओके. आणि स्पेशल शाळेमध्ये तुम्हाला खूप पेशन्स लागतात. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. हे सगळं करत आज साधारण एक 22 वर्षांचा अनुभव आहे माझा त्या फील्डचा. आणि ते काम करत असताना 1916 मध्ये अशाच दिव्यांग मुलांना घेऊन आपण काही एक वेगळी ॲक्टिव्हिटी सुरू करावी. म्हणून आमचं लक्ष आर्ट फाउंडेशन सुरू झालं, की जे एन-जी-ओ आहे. तिथे पुन्हा वेगवेगळे आम्ही जेव्हा एक्झिबिशन्स करायचो, तेव्हा मी कायम सांगते, की एका एक्झिबिशनमध्ये मला हे असं लक्षात आलं, की पैठणी देताना बायकांना सांगितलं नाही जात, की ही खरी हँडलूमची पैठणी आहे का मशीन मेड पैठणी आहे. बरोबर. हा फरकच बायकांना माहिती नसतो. आणि तेव्हा माझ्या त्या एक्झिबिशनमध्ये असं लक्षात आलं, की त्या बायकांना मशीन मेड पैठणी सुद्धा हँडलूमच्या रेटने दिली गेली होती.
आणि ओके. तेव्हा आणि माझा काही असा पैठणीचा बिझनेस हे काहीच डोक्यात नव्हतं. काहीच रादर नव्हतं बिझनेस विचार. करायचाच नव्हता. ओके. कारण की आई-बाबांना बघत आलो होतो, की दिवाळीच्या आदल्या रात्रीपर्यंत हे दुसऱ्यांचे ब्लाउजेस रेडी करण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा. त्यातून पण आई वेळ काढून दिवाळीचा फराळ कर, घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज कर, आमचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी ती करत होती. त्यामुळे की शनिवार, रविवार पण सुट्टी मिळत नाही, बँक हॉलिडे पण नाही, नाही आपण बिझनेसकडे नाही जायचं. अच्छा, म्हणजे हे तुझं असं ठरलं होतं की नाही. ठाम मत. ठाम मत होतं. ठाम मत, की नाही करायचंय हे. आणि मग मी, दादा आम्ही नोकरी करणाऱ्यातल्या वर्गातले होतो. बरं काकांकडची पण सगळी मुलं त्यांचे सगळ्यांचे बिझनेसेस. सो आमच्या घरात मुळात धंदा ही गोष्ट सगळ्यांकडे होती. पण आम्ही त्याच्यातले नव्हतो. आणि 1916 मध्ये आमचं एनजीओचं काम सुरू झालं. मग वेगवेगळ्या ऑर्डर्स घेणं. त्याच्यामधनं कुठल्यातरी बिझनेसच्या आपल्या जे रक्तात असतं ते सगळं पुढे यायला लागलं. आणि मग त्या एक्झिबिशनमध्ये मला असं जाणवायला लागलं, की कुठेतरी ना आपण बायकांनाही माहिती द्यायला सुरुवात केली पाहिजे, की पैठणी ओळखायची कशी? बरोबर. बरं स्वतःकडे माझं लग्न झालं त्याच वेळेला प्युअर सिल्क पैठणी सासूने दिली होती. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आपण तो कसा व्हिडिओ करू शकतो, कसं सांगू शकतो, ह्याची मी एक जस्ट सुरुवात केली. आणि आमच्या म्हणजे ओळखीचे एक सर आहेत, भूपेंद्र शाह सर म्हणून रोटरीचे. तर ना त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला म्हटलं, "आप आपका बिझनेस क्यों नहीं शुरू कर सकते हो? आप इसके बारे में सोचो. ये आपका फैमिली बिज़नेस है." तर मी म्हटलं, "नहीं सर, कैसे स्टार्ट कर सकते हैं? आई एम इनटू स्कूलिंग प्रोफेशन और मुझे बिज़नेस नहीं करना है." "नहीं, आप में वो आर्ट है, आप कर सकते हो." आणि मग ते कुठेतरी ना त्यांच्या ती एक विचारांची दिलेली आपण म्हणतो ना, की तो एक की पॉइंट पकडून विचार केला, आपण करूयात का? सुरुवात तर करूयात. आई-बाबांकडे विषय काढला आणि आई-बाबा म्हणाले, "अगं तू काय-काय करणार आहेस? नोकरी बरोबर. आहे, एन-जी-ओचं काम करतेयस." तेव्हा मारवी होती आणि काय म्हणजे एवढं नको, जे आपल्याला जेवढं झेपतंय बरोबर. तेवढंच आपण करूया. आपण सुरुवात तर करून बघूया. असं म्हणून आणि मग तो आम्ही कुठेतरी इनर व्हॉइस तुझ्यामध्ये जागृत झाला, जो खरा येस, होता येस. तो. आणि मुळात म्हणजे ना आम्ही लहानपणापासून ना आजी-आजोबांच्या खूप गोष्टी ऐकल्यात, की आमचे आजोबा सिल्क आणायला मुंबईत कसे यायचे. मग त्याच्यानंतर ते सिल्क चोरीला कसं जायचं. अच्छा. हां, त्याच्यानंतर आमची आजी, ती तिच्या मूळच्या गावाहून येऊन तिने आमच्या आजोबांना तिच्या गावी कसं स्थायिक केलं. तिथे तिने लूप्स कसे सुरू केले. ती आजोबांना कशी मदत करायची वेळेला. सो हे सगळं ऐकल्यानंतर मग माझे बाबा तिथे काहीतरी छोटं-मोठं करायला जायचे. मग ते चुकायचं. मग त्यांना ओरडा पडायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटायचं, की केवढी मोठी परंपरा आहे पैठणी. आणि जर आपण त्याच्यात थोडा बहुत आपलं कॉन्ट्रिब्युशन जर टाकू शकलो, तर मग व्हाय नॉट? असं म्हणून ती एक जस्ट सुरुवात झाली. आणि मग तिथून नाविन्याची सुरुवात येस. झाली. एक सूटकेस, त्याच्यामध्ये असलेल्या आमच्या 5 प्युअर सिल्कच्या पैठण्या आणि ती आमची जस्ट सुरुवात होती. त्या 5 प्युअर सिल्क पैठण्या घेऊन आणि टचवूड की तेव्हा आम्ही एन-जी-ओच्या प्लेसमध्ये ते करायचो. मग त्याच्यानंतर आम्ही मग एक वेगळी जागा घेतली आणि मग परळमध्ये 120 स्क्वेअर फीटाचं आमचं पहिलं दुकान होतं. आणि तिथे मला पूर्ण वेळ थांबता यायचं नाही कारण शाळा हे कारण असायचं. पण त्याही वेळेला रेखाताई म्हणून होत्या, की त्या ॲज अ कस्टमर म्हणून होत्या. पण त्या मला जॉइन त्यांनी केलं. त्याच्यानंतर त्या दुकान सांभाळायच्या आणि मग मी शाळेतून आल्यावर असायचे. असं करत-करत आज 6 वर्षानंतर नाविन्यात आज इथपर्यंत पोहोचलंय. 400 स्क्वेअर फीटचा आपण शॉप घेऊ शकलोय आणि तिथपर्यंत आपला प्रवास सुरू आहे. सोनाली, पण मी विचारेन की असं कधी झालं एखादा तो दिवस की जिथे नाविन्याची सुरुवात होती, जी हं, हळूहळू कासवासारखी हं, होती आणि ती अचानक एकदम ग्रोथ हं, धाव सुरू हं, झाली की हं. आज या यशापर्यंत आले, म्हणजे कलाटणी मिळाली नाविन्याजला. मी त्याच्यासाठी पूर्ण श्रेय देईन सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओकदादा, मंजिरीताई, सुबोध भावेदादा आणि मंजिरी भावेताई, ओके. की ह्या कलाकारांनी ना नाविन्याजवर जो विश्वास ठेवला आणि रॅदर लॉकडाऊन आमच्यासाठी तो खरंच एक टर्निंग पॉइंट होता. लोकांचा धंदा बंद पडला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती होती, की बरेच उद्योगधंदे तिथे बंद पडले. पण तिथे आम्ही सुसाट वेगाने पळायला लागलो. ओके. हां, आणि त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायला आवडेल, की आपल्या परळमध्ये मराठी एक डिरेक्टर राहतात, प्रियांका तन्वर. तिने कुठेतरी मला हा डोस दिला. "अभी तक तेरा इन्स्टा अकाउंट नहीं है, सोनाली यू हॅव टू डू युअर इन्स्टा अकाउंट." काय असतं Instagram काही माहिती नव्हतं. आणि नवरा म्हणाला, "ठीक आहे, मी तुला सुरुवात करून देतो, पुढचं-पुढचं तू बघ." तिने मला हे डोक्यात घातलं, की अभी लॉकडाउन है, आप अलग-अलग एक्टर को ना अप्रोच करो और आपका जो इतना अच्छा अपीयरल है आणि तेव्हा मी फक्त प्युअर सिल्कच्या पैठण्यांचं काम करायचो आम्ही. आप उनको अप्रोच करो. आणि मग तेव्हा ना नवरात्र होती आणि मग आता कुणाला आधी विचारायचं? मला सोनाली कुलकर्णी फार आवडतात.
तर मी मेसेज केला त्यांना Instagramवर पहिला अगदी घाबरत, की असं-असं आमचा ब्रँड आहे आणि आम्हाला नवरात्र करायची आहे, तर तुम्हाला आवडेल का आमच्यासोबत करायला? आणि तू बिलीव्ह नाही करणार, 5व्या मिनिटाला हो असं उत्तर होतं. आणि तुमचं कलेक्शन पाठवा. अरे बापरे! आपण बोलून तर चुकलो, पण कलेक्शन काय पाठवायचं? बरोबर. प्युअरच्या साड्या की काय? आणि मग असा विचार केला, की 9 रात्रीमध्ये आपण जर नवरात्र करायचे, तर 9 सेलिब्रिटीजना घेऊन जर केली तर? मग आपण 9 रंगांच्या कोणत्या साड्या करायच्या? आणि तेव्हा ना खणाचं खूप एक वेगळं ट्रेंड होतं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही छान 9 रंगाचे 9 साड्या आणि मग वेगवेगळ्या 9 सेलिब्रिटीजना असंच Instagramवर टॅग करत आमची सुरुवात झाली. आणि खरंच सांगते, की जिथे आपल्याला परमिशन्स नसायची, त्यावेळेला मंजिरी ताईने आम्हाला तिच्याकडे शूटला परमिशन दिली. सुबोधदादांनी शूटला परमिशन दिली आणि खूप छान म्हणजे विश्वास म्हणतो ना, की आपण, की ही कोणीतरी एक मुलगी धडपड करते आणि आपण त्या विश्वासाने तिला एक आपण सपोर्ट करूया. आणि मग त्यांचे फोटोज बघूनच आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या. तो आमचा एक टर्निंग पॉइंट खरंच होता. मराठी कलाकार आणि आपण म्हणतो ना जितके ते अभिनय सुंदर करतात तितकेच येस, ते माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहेत. अगदी. आणि जसं आता म्हणाले की इंस्टाग्राम तर सोशल मीडिया, तर हं. मी ह्या प्रश्नाकडे येईल की सोशल मीडियावरती तू खूप ऍक्टिव्ह असतेस, कारण मोस्टली तुझ्याशी कस्टमर जे जोडले हं, गेलेले आहेत हं. ग्राहक ते तुझ्या फेसबुक अकाउंट, इन्स्टा अकाउंट येस. वरून. तर ह्या सोशल मीडियाने किती महत्वाचा रोल केलाय नाविन्यामध्ये. त्यासोबतच मी तुला विचारेन की सोशल मीडिया कधी कधी शाप की वरदान असं सुद्धा होतं. कारण येस. पैठणीच्या बाबतीत हा मला अनुभव आहे. खूप जणांकडनं ऐकलंय, की जेव्हा आपण एखादं काहीतरी क्रिएटिव्ह तयार करतो. कारण हं, पैठणीमध्ये तुझे म्हणजे एन नंबर ऑफ व्हरायटी मी इथे पाहिल्या, हं, की पर्सेस आहेत, टोपी आहे हं, पैठणीची, डायरी आहे, कॅलेंडर आहे, ब्लेझर आहे. सगळे हं. वेगवेगळे डिझाईन्स आहेत. पण कधीतरी ना आपण हे पोस्ट करतो आणि हीच आयडिया कॉपी केली जाते. तर काय तुला ह्या बाबतीत अनुभव आले ते मला सांगशील? पहिलाच अनुभव हा सांगेन, की ह्या सगळ्या सेलिब्रिटीज बरोबर जेव्हा आमची दुसरी नवरात्र होती आणि आमचे फोटोज व्हायरल झाले होते. आमचे चक्क फोटो ना ते घेऊन Instaवरती पोस्ट केलं गेलं, की आणि Facebookवरती, की हे फोटो एका समारंभासाठी काढले गेलेले आहेत आणि तिथे नाविन्याचा उल्लेखच नाही. रादर नाविन्याचा जे आपला लोगो असतो, तो तिथे खाडाखोड करून टाकलेला होता. ओके. हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेला सुद्धा मला मंजिरी भावेताई, मंजिरी ओकताई, सुकन्या कुलकर्णीताई यांनी खूप सपोर्ट केला होता, की नाही हे नाविन्याचे फोटोज आहेत आणि आम्ही नाविन्यासाठी हे फोटोशूट केलेलं आहे. तर हा कुठलाही झीचा कार्यक्रमाचा हा काही सोहळा आणि हे नाहीये. आणि त्यावेळेला आम्ही पुन्हा बऱ्याच चर्चेत आलो आणि त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला, की आम्हाला लोकं आणखीन ओळखायला लागले, की कोण आहे नाविन्यास? काय करतंय नाविन्यास? मग ही जशी गोष्ट झाली तशीच, की आम्ही ना 2020 रोजी घे भरारी हे जे एक्झिबिशन्स करतात, तर त्यांच्याकडे आमचं पुण्यातलं पहिलं एक्झिबिशन होतं. आणि आपल्याला एक असतं ना असं लहान बाळासारखं, की आपण काहीतरी नवीन ठिकाणी जातोय. आपण काय बरं नवीन घेऊन जाऊ शकतो? आणि पुणेकर तर आपल्याला माहिती आहेत, की बरोबर. ते कलेला खूप दाद देणारी लोकं हो. आहेत. मग ना पैठणीमध्ये असं काय वेगळं करणार? तर आम्ही विचार केला आपण ना काहीतरी वेगळा ब्रोच करूया आणि त्याच्यासाठी आम्ही तयार केलं नथ पिन. ओके. अवघ्या 10 नथ-पिन घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि आपले बाकीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स होते. तू बिलीव्ह नाही करणार, आम्हाला त्या फक्त 10 नथ-पिनवरून आम्हाला जवळ-जवळ 115 ते 125 नथ-पिनची ऑर्डर मिळाली. आणि आम्हाला एक अंदाज आला, की जर आपण हे एक नवीन काहीतरी प्रॉडक्ट लॉन्च करतोय एक्सेसरीज म्हणून, पण लोकांना याची मागणी आहे, लोकांना हे आवडतंय. मग राजमुद्रा ब्रोच आम्ही आणला. तो आता खूप मार्केटमध्ये व्हायरल झालेला आहे. त्याच्यानंतर 2 वर्षांपूर्वी जेव्हा आपलं हिंदमातातलं दुकान आपलं सुरू होणार होतं, त्याच्या इनॉग्रेशनला आम्हाला राहुलदादांना बोलवायचं होतं, म्हणजे घे भरारीचे जे संस्थापक आहेत. तर त्यांच्यासाठी आपण काय बरं वेगळं करावं? मग आपण जर पैठणी टोपी केली तर? आणि मग आमच्या समाजातले एक काका आहेत, की जे फक्त पांढऱ्या टोप्या बनवतात नाशिकला. अच्छा. आम्ही त्यांच्याकडे संपर्क केला. तर "काका मी कापड पाठवतेय. तुम्हाला जशी काही जमेल तशी तुम्ही मला त्याच्या टोपी करून द्या." आणि ती टोपी आणि तो फोटो इतका व्हायरल झाला, की आज तू बघतेस की ठिकठिकाणी तुला खणाच्या टोप्या, हो. पैठणीच्या टोप्या ह्या सगळ्या बघायला मिळतात. सेम विथ आमचं ब्लेझर आम्ही बिग बॉस मराठीसाठी आम्ही स्नेहलता वसईकर यांच्यासाठी हा डिझाइन केला होता आणि फक्त 1 दिवस आमच्या हातात होता. मूळची कल्पना होती अदिती सारंगधर यांची, अच्छा. की असं ब्लेझर मला तू पैठणीत करून दे. पण आम्हाला ते त्यांच्यासाठी करता नाही आलं आणि लकीली आम्हाला बिग बॉस कडनं बोलावणं आलं, की असं-असं तुम्हाला हे करायचंय. आणि मग स्नेहलता ताईला सुद्धा काहीतरी वेगळं हवं होतं आणि मग आम्ही ती संकल्पना ठेवली पुढे आणि तिने मिळेल का आपल्याला 1 दिवसात? आणि ते आम्ही एका दिवसात तयार करून घेतलं.
आणि मग आज तू बघतेस कितीतरी हिंदी कलाकार म्हण हो, किंवा हो. आज सगळीकडे ह्याची खूप रेलचेल आहे. इव्हन स्टार प्रवाहाचे मी खूपशे कार्यक्रमांमध्ये येस, जी लग्न सराई असते, त्यात सगळे नाविन्याचे मी पेहराव सगळा पाहिलेला आहे. खूप अगदी. सुंदर यश हे सगळं काही चाललंय सोनाली. पण हे सगळं करणं म्हणजे एक लीडरशिप क्वालिटी आली. कारण तुला हं, सगळंच हँडल करायचंय. शिवणकाम करणाऱ्यांना, त्यासोबत सेल्स, हं. त्यासोबत क्रिएटिव्ह आयडिया सुद्धा हं. काढणं. तर हे सगळं लीडरशिप करताना तुझी लीडरशिपची फिलॉसॉफी काय आहे? मग कसं असतं ना, तू कोणतंही काम जेव्हा तू स्वतःहून मनापासून करतेस, तेव्हा डेफिनेटली आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आपण काम जिथे करतो त्या जबाबदाऱ्या आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येक वेळेला ना आपल्याला आई-बाबा येऊन शिकवत नाही जात. पण ते कुठेतरी लहानपणी आपल्याला ते डोक्यात असतं किंवा आपण कुठेतरी पाहिलेलं असतं किंवा जेव्हा-केव्हा मला असं वाटतं, की मला सतत शिकायला खूप आवडतं, की एक शिक्षिका म्हणून मला ऑल्वेज वाटतं, की मी सचिन तेंडुलकर सारखं ऑलराउंडर पाहिजे. म्हणजे मग मला बॉलिंगही करता आली पाहिजे, मला बॅटिंगही करता आली पाहिजे. पण मग त्याच्याकडे बघून सुद्धा आपल्याला खूप काही शिकता येतं. मग एक शिक्षिका म्हणून मी काय आहे, तर मला गणितही यायला पाहिजे, मला इतिहासही यायला पाहिजे. सेम विथ माझ्या ब्रँडबरोबर. मग माझ्याकडे फक्त येणारा कस्टमर खुश होऊन नाही गेला पाहिजे, पण त्याच्याबरोबर माझा स्टाफ, जो माझ्या पश्चात नाविन्यामध्ये आल्यानंतर लोकं सोनालीला शोधत येतात. पण तिथे सोनाली नाहीये. पण ती कमी या मुली कधीच म्हणजे जाणवू नाही देत, की हां, म्हणजे त्या सांगतात, की नाही आता मॅडम शाळेमध्ये आहेत आणि ते व्यवस्थित ऑर्डर घेतात. हल्ली तर म्हणजे अगदी सेलिब्रिटींबरोबर कोऑर्डिनेट करण्यापासून ते डिलिव्हर्ड करेपर्यंत मी काहीच कुणाशी आता कोऑर्डिनेट करत नाही. ह्या सगळी ही जी जबाबदारी आहे, ही सगळी कामाची पद्धत आहे. एक लाईनअप करून दिलंय, की पण मंत्र आल्यानंतर असा काही तुझा आहे का ह्याच्यासाठी, की जो सगळ्यांसाठी एक महत्वाचा असेल, की मंत्र आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टीचा एखादा आपला सगळ्यांशी असतो. हसून खेळून राहा. मस्त राहा, मजेत राहा. जिथे कुठे थोडंसं स्ट्रिक्ट होता येईल, तिथे थोडंसं स्ट्रिक्ट व्हा. पण अगदीच कुठली नाडी जास्त आवळू नका. पण तीच नाडी तुम्हाला छान फूल कशी बांधून देईल, ह्याचा नक्की विचार करा. की ते समोरच्यालाही बघताना आवडलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःला सुद्धा आवडलं पाहिजे, की कुठेही आपण दुसऱ्याचा अपमान करतोय का? किंवा खूप जण खूप सेन्सिटिव्ह असतात. मीही फार आहे. पण मग आपल्याला जर कोणी अपमान केला, तर तो आपल्याला सहन होतो का? नाही. मग दुसऱ्यांचाही अपमान करायचा अधिकार आपल्याला नाही. हां, जिथे कुठे कोणी चुकत असेल त्याला प्रेमाने सांगा, एकदा सांगा, दोनदा सांगा. नाही ऐकलं, तर मग त्यांना त्यांचा रस्ता आहे, आपल्याला आपला आपला रस्ता आहे. रस्ता आहे. मग कुणामध्ये कधी अडकू नका. पण आपलं काम किती छान त्यांच्याकडनं करून घेता येईल, तो विश्वास त्यांच्यावरही ठेवा. आणि मी तर म्हणेन हल्लीच्या मुलींना ना तुम्ही जितका वाव द्याल, त्या तुम्हाला इनोव्हेटिव्ह आयडियाज देतात. म्हणजे आमच्याकडे समीक्षा आहे किंवा आमच्याकडे दर्शनाताई आहेत. त्या बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशा मला सांगतात, "मॅडम आपण हे करून बघूयात का?" म्हणजे आता त्या मला असं वाटतं मी जितकं नाविन्यात सांभाळत नाहीये, तितकं त्या जास्त मुरल्यात. आणि मग त्यांना असं क्रिएटिव्ह की नाही आपण हे करून बघूया, आपण ते करून बघूया. कलर कॉम्बिनेशन आता बऱ्यापैकी ड्रॉइंगचं नॉलेज असल्यामुळे की मला असं होतं की नाही ह्या कलर बरोबर आपण हे करूया. आणि मग तेव्हा समीक्षा म्हणते, "नाही मॅडम, पण आपण ऑरेंज बरोबर हे करून बघूयात का?" आणि जेव्हा तो प्रॉडक्ट तयार होतो आणि समोर येतो तेव्हा असं वाटतं, "वॉव! अरे काय छान झालंय." म्हणजे मग सपोर्ट येस, आपण म्हणतो हा येस. सगळ्याचा. ऑल्वेज, ऑल्वेज. वाह! मला ना सोनाली म्हणजे असं ना मगाचपासून डोक्यामध्ये एक प्रश्न आहे, की सोनाली बाणे. हं. पण नाव नाविन्याच. ह्या नावामागे काही गोष्ट आहे का? की कसं हे नाविन्य असं नाव का ठेवलं? किंवा काही विचार वेगळी नावं होती, पण नाविन्य नाव आलं? ॲक्चुअली आम्ही जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा आम्ही पार्वती पैठणी हे नाव ठेवलं होतं. कारण ओके. आजीचं नाव पार्वती आणि मला ते खूप होतं, की अ, व्यवसाय करायचा तर तिच्यासारखा. कारण आम्ही जेव्हाही गावी जायचो ना, मूळ गावी आमच्या, तेव्हा माझी आई सांगायची, की अ, आमच्या आजोबांवरती ना थोडंसं कर्ज झालं होतं ओके. आणि त्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठी आजीने खूप स्ट्राँगली, की नाही आपल्याला ह्या गावात इतका धंदा नाही ना मिळत आहे, तर ती आजोबांना घेऊन तिच्या गावी ती स्थायिक झाली. म्हणजे तू विचार कर हा साधारण मी जो काळ सांगते हा 1930-35 चा काळ होता. जिथे आपण म्हणजे लग्न झालेल्या मुलीच्या घरी जावई जाणं. एक्झॅक्टली आणि तो काळ माझ्या आजीचा काळ होता. बरोबर. मग मला असं वाटतं, की तिने जर इतक्या स्ट्राँगली हे सगळं काही केलं, तर आपण आज त्या गोष्टीला धरून जर एखादा काही बिझनेस सुरू करतोय, तर तिथे तिचं नाव असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही पार्वती पैठणीने सुरुवात केली. मग हळू कळायला लागलं, की आता रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशनच्या वेळेला रिजेक्शन कारण की पार्वती हे नाव देवीचं नाव आहे. त्यामुळे तुम्ही हे वापरूच शकत नाही. अरे अच्छा, मग आता काय करायचं? मग आम्हाला सजेशन आली, की हे तुम्ही कंपनी नेम ठेवा. मग ब्रँड नेम वेगळं करायला लागेल. मग आता काय करायचं? मग असं
विचार करता करता की आपण जे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतोय आणि ते लोकांना आवडत आहेत, म्हणजे त्याच्यातलं काहीतरी नाविन्य आहे जे लोकांना आवडतंय. मग आपण आपलं हे ब्रँड नेमच केलं तर असा सहज म्हणून तो विचार होऊन गेला. सर्चिंग केलं, अवेलेबल आहे का? आणि अवेलेबल आहे हे कळलं आणि आम्ही तिथे शिक्कामोर्तब केला की नाही, आपल्याला हेच ब्रँड नेम ठेवायचंय. काय सांगशील या संपूर्ण प्रवासामध्ये खूप वेळेला अप्स अँड डाऊन्स आले असतील, म्हणजे आपल्या येस. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठलंही करिअर असो, अप्स अँड डाऊन्स येतात. पण एक अशी व्यक्ती असते किंवा एक कुठेतरी आपला कॉर्नर असतो मनाचा, की ज्याच्यावरती आपण पूर्ण विश्वास ठेवतो. तर तुझ्या या संपूर्ण प्रवासात किंवा तुझ्या आयुष्यात तुझा विश्वास असा कोणावर आहे? किंवा जे तुझं विश्वास आहे, जे तुझं प्रोत्साहन आहे आणि इन्स्पिरेशन आहे तुझं ह्या सगळ्या प्रवासासाठी? श्री स्वामी समर्थ. ती शक्तीच तुम्हाला खूप काही देऊन जाते, शिकवून जाते. तुम्ही जेव्हा खचत असाल तेव्हाच कुठेतरी एखादी छान घटना घडून जाते आणि आपल्याला हा त्रास होतोय किंवा आपण या दुःखात आहोत ह्याचाच विसर पडतो. आणि असे खूपदा चमत्कार घडलेत आमच्याबरोबर. म्हणजे आता तुला माहिती आहे की आपला ब्रँड अगदी श्री नरेंद्र मोदीजींपर्यंत हो. पोहोचलाय. तर आम्हाला असाच अचानक कॉल आला रात्री 9 वाजता, की जिथे आमची दुकान बंद असण्याची म्हणजे करण्याची वेळ असेल साधारण आपल्याकडे. आणि आम्ही निघता कॉल आला, की उद्या सकाळी 10 वाजता असे-असे प्रॉडक्ट द्यायचे आहेत. आपल्याला माहिती नाही की आपलं सिलेक्ट होईल. 2 वेंडर्सकडनं मागवलेत. आपण हे देऊ शकतो का? का म्हटल्यावर प्रश्नचिन्ह नाही. हो, ताई मी करते. मी तुम्हाला हो. ऑप्शन्स पाठवते. तू बिलीव्ह नाही करणार, रात्रीच्या 2 वाजता आम्ही स्पेशली नरेंद्र मोदीजींसाठी आम्ही 3 फेटे बनवून घेतले. त्यांना कुठला आवडेल, कुठला नाही काहीच कल्पना नव्हती. आपल्याकडे जे काही फॅब्रिक आहे, त्या सगळ्या फॅब्रिकची जुळवाजुळव करून, वेंडरला बोलवून त्याच्याकडे त्या कारागिराला करायला देणं. त्याच्यानंतर पहाटे 5 वाजता अगदी नाशिकमधल्या येवल्यामधनं आमचे जे विवर दादा आहेत, त्यांच्याकडनं पैठणी शेला, कारण तो प्युअरचाच हवा होता. तो आमचा तयार असलेला शेला तिथून निघाला आणि अगदी 11 वाजता हे सगळं सामान स्क्रीनिंगसाठी गेलं. शाळेत होते. कुणाशी फोन करणं किंवा विचारणं की आपलं सिलेक्ट झालंय का काहीच कल्पना नव्हती. आणि बरोबर संध्याकाळी 5 वाजता फोन आला. "सोनाली NDTVवर लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि ही लिंक आहे आणि हे तू बघ." विश्वासच करू शकत नाही की अ, कुठल्या पॉलिटिकल पार्टीला माझा सपोर्ट असा नाही किंवा मला तो प्रकार आवडतही पण नाही. लाइक नरेंद्र मोदीजींनी तो येस, नाविन्याचा म्हणजे या वॉव मोमेंट नक्कीच म्हणायला हरकत एक्झॅक्टली. नाही. आणि त्या माणसाने भारताला भरभरून दिले. असतात प्रत्येक गोष्टीमध्ये कमी जास्त सगळ्याच गोष्टींचे विचार नाही जुळत. पण मी कायम त्या म्हणजे मोदीजींकडे याच भावनेने बघत आलेले आहे, की त्यांनी खूप काही वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्या भल्यासाठी आहेत. जर आपण तो विचार केला तर. त्यांनी वस्त्र परंपरा एक खूप वेगळ्या लेव्हलला नेऊन आता ठेवलेली आहे आणि हातमागावरती काम करणाऱ्या कारागिरांना सुद्धा त्यांनी खूप एक वेगळी उंची दिलेली आहे. आणि म्हणून तिथपर्यंत आपलं जाणं, की नाविन्याचं लेबल तिथपर्यंत पोहोचणं, ही आमच्यासाठी एक खूप मोठी अचीव्हमेंट होती. आणि असे चमत्कार स्वामींशिवाय आपल्याला कोणी नाही का दाखवू शकत. नो डाउट आपल्यावरती आपली आई-बाबांचे आशीर्वाद, ती पुण्याई हे सगळंच आहे. नो डाउट की त्यांच्याशिवाय आपण कुणीच नाही आहोत. पण त्याच्याही वरती जी शक्ती आहे ना, ती स्वामी. येस. आणि तू जेव्हा पण म्हणजे बरेचसे असे कस्टमर्स आहेत, की ते आल्यानंतर ते फ्रेम बघतात स्वामींची आणि म्हणतात, "श्री स्वामी समर्थ." म्हणजे कळून येतं, की चला म्हणजे आम्ही योग्य ठिकाणी आलोय. आणि मलाही तो विश्वास छान आता बसलाय, की स्वामी एक-एक जण असेच लोकं इथे पाठवतात, की ज्यांना चांगलाच अनुभव आमच्याकडनं येईल. काय सांगशील आता पुढे नाविन्याकडे कसं बघतेस, की कुठे न्यायचं आहे नाविन्याला? नाविन्याचं एक चांगलं अचिव्हमेंट अजून एक, की आता आमचं स्टिचिंग युनिट सुरू झालेले आहे जस्ट जानेवारी महिन्यातच. सो हे खूप एक वेगळं स्वप्न होतं. मी जसं म्हटलं, की बालपणापासून आम्ही आमच्या घरात स्टिचिंग आम्ही बघत आलोय. रॅदर आम्ही ते करतही होतो. हातशिलाई करणं, हुक्स लावणं, त्याच्यानंतर साड्यांना फॉल बिडिंग करणं. आमचं स्वतःचं दुकान होतं. तिथे काम करणं. म्हणजे मी आणि बहीण आम्ही बाबांबरोबर तिथे कामही केलेली आहेत. अशा वेळी आपलं अजून काहीतरी ते सुरू करणं, हे पुन्हा एक विचारात नव्हतं. तेही आमचं सुरू झालं. आणि आता असं वाटतं, की 197 देश आहेत. 197 देशांमध्ये एक तरी भारतीय असतोच असतो. त्या टोकापर्यंत नाविन्याला पोहोचवायचंय. आणि आपली ही जी परंपरा आहे आणि पैठणी ना हे एक राजवस्त्र आहे. सो त्या राजवस्त्राला तेवढाच मान आहे, तेवढाच सन्मान आहे आणि तो सन्मान आम्हाला टिकवून ठेवायचा आहे.
आणि त्याच्यामुळे डेफिनेटली आपले सगळे मराठी कलाकार आमच्या सोबत आहेतच. सो त्यांच्यामुळे अजून एक पल्ला आम्ही पुढे नेत राहू. पैठणीचे विविध आउटफिट्स मधले प्रकार आम्ही जे लोकांसमोर आणतोय, त्याला लोकांची पसंती मिळतीये आणि त्याच्यामुळे एवढ्या 197 देशांमध्ये जायचंय. सो बघूया. हं. पण सोनाली वेळ कसा काढतेस ग? म्हणजे तू शाळेमध्ये शिकवतेस आणि पैठणी असणं, पण जसं तू मगाशी म्हणाली कलर कॉम्बिनेशन किंवा काहीतरी, आता मार्केट रोज बदलतंय आणि डिमांड सुद्धा बदलतायत. राइट. तर मग क्रिएटिव्ह राहणं, आणि कारण आपण जेव्हा एक्झॉस्टेड होऊन जातं तेव्हा डोकं सुद्धा काम करत नाही. मग ह्या सगळ्या पूर्ण शेड्यूल मधून क्रिएटिव्ह माइंड जागृत ठेवून कसं हे सगळं क्रिएटिव्ह करतेस? बघ, जेव्हा तुला तुझ्या आवडीचं काम करायचं असतं ना, तेव्हा तू वेळ काढ किंवा तुला वेळ काढला पाहिजे हे तुला सांगावं नाही लागत. आणि डेफिनेटली आत्तापर्यंत कधीच माझ्या आई-वडिलांनी हे काम करू नकोस किंवा हे नको करूस, असं कधीच केलं नव्हतं. त्याच्यामुळे तीच सवय माझ्या सासरी आहे. कधीच त्यांनी कोणीच अडकाव केला नाही, की हे तू करू नकोस किंवा तुझा इथे वेळ जातोय. हां, काही छोट्या-मोठ्या कुरबुरी आपल्या संसारात होतात, तशा आमच्याही इथे घडल्या. पण जेव्हा त्यांना कळलं, की ही मुलगी हट्टी आहे, ही ऐकणारी नाहीये, तेव्हा त्यांनी सुद्धा तेवढीच मुभा दिली. आणि डेफिनेटली माझा नवरा रोहन, की तोही त्याच्या कामानिमित्त परदेशात असतो किंवा वेगवेगळ्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये तो इथे असतो. पण मग त्यालाही माहिती आहे, की पूर्ण वेळ तो घरी नाहीये, तरी पण घर आपलं सांभाळलं जातंय. तो एक विश्वास असतो. फॅमिलीचं सपोर्ट खूप येस. महत्वाचं असतं. आणि मी तर म्हणेन त्याच्यापेक्षाही जास्त माझी मुलं. बऱ्याचशा मुलांना ना आई-आई करायची खूप सवय असते. रॅदर मग त्यांना आई-बाबाच हवे असतात. पण टचवूड आमची तशी मुलं नाहीयेत. ती खूप इंडिपेंडंट आहेत. स्वतःचे डिसिजन स्वतः घेतायत, स्वतःचा अभ्यास करणं, आत्तापासून आपल्याला काय करायचंय, हा त्यांचा एक माइंडसेट झालेला आहे. त्या दृष्टीने फक्त आमची त्यांना साथ लागते आणि जिथे क्वालिटी टाईम द्यायचा आहे, तो डेफिनिटली आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर स्पेंड करतो. मी अगदी रात्री पत्ते खेळण्यापासून का असेना, की त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचंय, तो सगळा भाग रोहन सांभाळतो. आणि मग माझ्याकडे खाऊ-पिऊचे लाड असतात, की जे मी आवर्जून करते. ते मला खूप आवडतं. आणि हे सगळं केल्यानंतर कधीतरी अशी एक जी वेळ येते ना, की "अरे, आपण हे करून बघूयात का?" किंवा "हा आउटफिट आपण तयार करून बघूयात का?" आणि मग मुळात आमच्याकडे हा आता एक ट्रेंड सुरू झालाय, की जसं तू म्हणालीस, की स्टार प्रवाहाचे सीरियल्स असतात. अच्छा, मग ह्यांच्यासाठी आता काय नवीन करता येईल? मग त्यांच्यासाठी केलेलं नवीन गोष्ट, ती आमची मग कस्टमरना सुद्धा आम्हाला देता येते. आणि लोकांना ते स्क्रीनवर पाहिल्यामुळे ना त्यांना असं ते खूप अपील वाटतं, की "अरे, हे छान दिसतंय. मग ह्याच्यात काही रंग आहेत का? साइझेस आहेत का?" आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट पार्ट आहे, की आपण कस्टमायझेशन करतो. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत, की 100% आमचे कपडे तुम्हाला तंतोतंत बसतील. बॉडी आहे आपली शेवटी. प्रत्येकाचा शरीराचा प्रकार वेगळा आहे. थोडंफार 19-20 होतं, इकडे-तिकडे होतं. पण आमची टीम ते पूर्णपणे तुम्हाला सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे दरवेळेला जशी स्टाईल चेंज होत राहील, तसे-तसे नवीन-नवीन प्रकार आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. तर मी हा प्रश्न घेईन जो वावचा आहे, कारण वाव म्हणजे द वर्ल्ड ऑफ वुमन. आणि ओके. अशा महिला की ज्यांनी त्यांचे स्वप्न स्वबळावरती, मेहनतीवरती आणि एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवलाय, जसा तू पैठणीचं हं, ह्या जगामध्ये उमटवलायस. पण आता जसं तुझा मी इतिहास ऐकला तर तुझ्याकडे कुठेतरी परंपरागत होतं, हं, तुला बाळकडू किंवा आपण रक्तात म्हणतो. हं, पण अशा खूप महिला आहेत की ज्यांना हा बिझनेस करायचा आहे, त्यांची हं. सुद्धा इच्छा आहे की आज सोनाली बाणेसारखं त्यांनी सुद्धा काहीतरी वेगळं ब्रँड तयार करावं. तर त्यांच्यासाठी काय सांगशील? कसं असेल, की त्यांनी सुरुवात कशी करावी? त्यासोबतच की कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे आपल्यामध्ये हं. आणि कसा तो प्रवास ते सुरू करू शकतात? काय सजेशन त्यांना देशील? एक तर तुमचं प्लॅनिंग मुळात ना तुम्ही स्वतः करा. कोणीतरी सांगतंय किंवा कोणीतरी केलंय म्हणून मला करायचंय, असं नका करू. मग ते काय असतं ना, तुम्ही एकदा कॉपी कराल, तुम्ही दोनदा कॉपी कराल. त्याच्यापुढे तुमचं क्रिएटिव्ह तुम्हाला नाही करता येणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय आवडतंय किंवा तुमचा छंद कशात आहे, ते आधी तुम्ही विचार करा. आणि डेफिनेटली बऱ्याचशा अशा महिला आहेत, की आपल्याला माहिती आहे, की त्यांना अ, नाहीच म्हणजे घर सोडून किंवा मुलांना सोडून नाहीच काही करता येणं शक्य आहे. मग अशा वेळेला हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या घरी बसून बरंच काही करू शकतात. मग अशा वेळेला तुम्हाला पुन्हा काय आवडतंय आणि तुम्ही काय करू शकताय, त्याचा तुम्ही विचार करा. त्याचं प्रॉपर प्लॅनिंग बरोबर. करा. एक चेकलिस्ट अशी काही सांगू शकतेस का त्यांना, की ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का? ह्या चेक करा हं, आणि त्याच्यानंतरच हे पाऊल उचला. कारण बिझनेस करणं जसं मी म्हटलं, की पहिले तर क्रिएटिव्ह हवी आपल्याकडे ती एक्झॅक्टली. गोष्ट. त्याच्यानंतर भांडवल हा प्रश्न येतो. त्यानंतर बरोबर, आपण मार्केटिंग कसं करणार आहोत, ह्या सगळ्या बरोबर. गोष्टी येतात. तर असे काही मुद्दे किंवा चेकलिस्ट त्यांना सांगशील, की जी त्यांच्यासाठी फार महत्त्वाची असेल किंवा ती टिप्स असेल त्यांच्यासाठी?
मी जसं म्हटलं, की माझ्या घरीच बिझनेस आम्ही पाहिलेला होता. पण मुळात मला बिझनेसची आवड अशी नव्हती. पण मी ह्याच्यासाठी खास उल्लेख करीन तो म्हणजे लक्षवेध या इन्स्टिट्यूटचा, की ते इतकं प्रॉपर ट्रेनिंग देतात ना तुम्हाला आणि अतुल दादांनी आणि माहिती नाही पण 41 बॅचसाठी मी तिथे ॲडमिशन घेतली होती. आणि तेव्हाही मी लक्ष आर्ट फाउंडेशन रन करत होते. म्हणजे नाविन्याचा न सुद्धा तिथे नव्हता. पण तिथे तुम्ही तुमचं कौटुंबिक स्वास्थ्य कसं ठेवाल? तुमचं स्वतःचं शारीर स्वास्थ्य कसं ठेवाल? आणि जर तुम्ही एखादा बिझनेस करताय किंवा एखादा तुम्ही जॉब करताय, तिथे तुमचं काम कसं पाहिजे? आणि तुमचं मेन म्हणजे पैसा. ह्या 4 गोष्टींवरती तुम्ही कसं छान पद्धतीने काम करू शकता ॲट अ टाईम. असं नाही की मी समजा माझं स्वास्थ्य सांभाळते, तर माझ्याकडे पैसा कमी आहे. नाही. पण त्या पैशाला सुद्धा तितकंच महत्त्व द्या. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान तिथे करून घेतल्या जातात ना, की मला असं झालं होतं की नाही, हे कुठेतरी ना सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, की बऱ्याचदा आपण आवड म्हणून करतो, पण ती आवड, तो छंद जोपर्यंत तो बिझनेस होत नाही, तोपर्यंत त्याचे रिटर्न्स तुम्हाला नाही मिळत. आणि ते डेफिनेटली तुम्हाला वेळोवेळी जर ते रिटर्न्स नाही मिळाले, तर ते ना एक बिझनेसचं चक्र असतं. ते तुम्ही नाही सुरू ठेवू शकत. बरोबर. आणि मग तुम्हाला कुठेतरी कमी पैसे पडले किंवा परत तो बिझनेस बंद होण्याच्या मार्गावर होतो आणि मग त्यातला आपला आवड संपते, मग ती कटकट होते आणि मग परत आपण कोणाकडे पैसे मागायचे इथपासच्या ह्या ज्या गोष्टी असतात, त्या होऊ नयेत याच्यासाठी मग तुम्ही काय करता? लोकांना फ्री म्हटलं, की लोकं तुमच्याकडे किती आकर्षित होतात. त्यांना डिस्काउंट म्हटलं, की किती आकर्षित होतात. हा सगळा मार्केटचा फंडा लक्षात घेऊन जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, तर डेफिनेटली तुमचं काम कधीही संपणार नाही. लोकं तुम्हाला सतत फॉलो करतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज लोकांसमोर या. खूप काहीतरी वेगळं घेऊन या, की जेणेकरून आपलं काम बोललं पाहिजे. म्हणजे आपण बोलण्यापेक्षा म्हणजे मला असं बऱ्याचदा आता अनुभव येतात, की जिथे कुठे मला कार्यक्रमांमध्ये बोलवतात, तेव्हा ना पहिला प्रश्न असतो नरेंद्र मोदींविषयी, की तुझे प्रॉडक्ट तिथे कसे पोहोचले? आणि आम्हाला असं होतं, की मी कितीही सांगितलं, की हा सगळा चमत्कार आहे. पण नाही, म्हणजे लोकांना असं वाटतं, की हिला सांगायचं नाही हां, असं काही नसतं. तुम्ही हळू-हळू तुमच्या तुमच्या कामाला सुरुवात केली, की तुम्हाला निसर्गसुद्धा खूप काही संधी उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे योग्य त्या संधीची वाट बघा. त्या संधीचं सोनं कसं करायचं, हा विचार तुमचा तुम्ही करा. आणि डेफिनेटली घरातले आपले जे आई आहे किंवा बहीण आहे, मला बहिणीचा खूप स्ट्राँग सपोर्ट होता स्मिताचा. त्यामुळे तिच्यामुळे तर आम्ही ऑनलाईन करू शकलो रॅदर. सो अशा वेळेला त्यांची कायम मदत घ्या. त्यांचे विचार घ्या आणि मग स्काय इज द नो लिमिट. नो लिमिट. राइट. खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि खरंच माझ्या मते सगळ्यांना मी प्रेक्षकांना सुद्धा सांगेन, व्ह्युअर्सला, की तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला सांगा, की आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? कारण गप्पांमधून प्रश्न हाच होता, की कुठेतरी त्यांना सुद्धा एक मार्गदर्शन मिळेल, नॉलेज मिळेल आणि तुझा सुद्धा. कारण ना नाविन्याज हँडलूमला सगळे ओळखतात. म्हणजे सोशल मीडियावरती किती प्राईस आहे, काय आहे हे सगळं चेक करत असतात. पण नाविन्य हँडलूम्स हे जग जिने निर्माण केलंय, तिचं जग कसं आहे आणि तिचा प्रवास कसा आहे, हे मला सगळ्यांकडनं म्हणजे व्ह्युअर्सला आणि मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं. तर आय थिंक आजचा हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल. तर तो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. अशाच अनेक मुलाखतींसोबत आणि गप्पांसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माथ्यू याडकर, नवराष्ट्र मुंबईमधून, कॅमेरामॅन संकेत सोबत. धन्यवाद.